9th Maths Part 2, Chapter 1st, Basic Concept in Geometry. See the question number 3rd. From the information given below, find which of the points is between the other two if the points are not collinear states. So आता खाली दिलेली जी काही माहिती आहे या माहितीच्या आधारे इथे जी बिंदू आहेत, कोणता बिंदू दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते सांगायचं आहे. आणि इफ द पॉईंट्स आर नॉट कॉलिनियर, जर हे बिंदू जर एक रेषीय नसतील स्टेट्स हो तसं या ठिकाणी सांगायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. आता यातील जे काही लहान रेषाखंड जे आहेत, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7 आणि डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3, याची पहिल्यांदा ॲडिशन करू. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल, आता ह्याच्या व्हॅल्यू पुटअप करा. 7 + 3, 7 + 3 किती झाले 10, 1. आता मोठा जो या ठिकाणी रेषाखंड आहे ते पी क्यू, डिस्टन्स पी क्यू 10, पी आणि क्यू या बिंदूमधील अंतर इथं 10. आता 1 आणि 2 वरून लक्षात येतं फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. म्हणजे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. मोठ्या रेषाखंड आहे त्या रेषाखंडाची लांबी बरोबर लहान दोन रेषाखंडांच्या लांबींची बेरीज येत आहे. म्हणजे आपण हा जर इथं डिस्टन्स पी क्यू काढला आपण बाहेर, म्हणजे लाईन सेगमेंट इथं काढू पी क्यू, पी क्यूचं इथं अंतर किती दिलं आहे 10. आता इथं जो पी आर इज इक्वल टू 7 अंदाजे इथे घेऊ आपण पी आर, म्हणजे मोठा रेषाखंडाची एंड पॉईंट्स आपल्याला मिळाली पी आणि क्यू, मग त्यांच्या बिटवीन दरम्यान पॉईंट असणार आहे आर. आता पी क्यू इज इक्वल टू इथं 7 दिलेलं आहे आणि आर क्यू इज इक्वल टू 3. आता यावरून आपल्या लक्षात येतं पॉईंट जो आर आहे, पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू. आर इज बिटवीन पॉईंट पी अँड पॉईंट क्यू. आता यावरून आन्सर होणार दीज आर दी कॉलिनियर पॉईंट्स. आता कॉलिनियर पॉईंट्स आपण या ठिकाणी लिहितो एक रेषी बिंदू पी डॅश आर डॅश क्यू, किंवा सुरुवातीला क्यू आर अँड पी, म्हणजे आर इज बिटवीन पी अँड क्यू पॉईंट. आन्सर. सेकंड जो क्वेश्चन जो आहे बा, सेकंडला डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8, डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6, डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. आता इथे या प्रकारेच आपण आता हे जे दोन लहान रेषाखंड आहेत यांची आधी पहिल्यांदा बेरीज करू. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 6 + 4 इज इक्वल टू 10, 1.
दुसरा मोठा आणखीन जो काही रेषांकन आहे बिगेस्ट आणखीन आर एस इज इक्वल टू 8. म्हणजे हा बिगेस्ट जो मोठा रेषाखंड आहे या रेषाखंडाबरोबर लहान जे आहेत रेषाखंड यांची बेरीज आणखीन होऊ शकत नाही. आता म्हणून जे पॉईंट टी, आता मोठा इथं रेषाखंड कुठला घेतला आर आणि एस वा इथं आर एस हे जे 8 मेजरमेंट आहे. म्हणजे मध्यंतरी कुठला असं हे जरा एक कॉलिनियर पॉईंट असेल तर टी आला असता, पण आता ह्या टी होऊ शकत नाही. पॉईंट टी इज नॉट point is not between point R and S. Point S ना, म्हणून इथं आन्सर याचं येईल. इथं आन्सर हे जे आहेत पॉईंट्स R, S, T, these are not collinear points. These are not हे जे बिंदू जे आहेत हे बिंदू एक रेषीय नाहीत. क्वेश्चन 3 मधील थर्ड सम. Distance AB is equal to 16. Distance A is equal to 9. And distance BC is equal to 7. आता यातील लहान रेषाखंड पहा. सी आणि ए बिंदूमधील अंतर 9 आहे. बी आणि सी बिंदूमधील 6 अंतर आहे. ही लहान मापे आहे, त्यांची एक बेरीज करू. डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू त्याच्या व्हॅल्यू पुटअप करू. 9 + 7 16 1. आता ते डिस्टन्स ए बी मेजरमेंट जे आहे ए बी इज इक्वल टू 16 2. आता आपणाला 1 आणि 2 वरून लक्षात येते फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. सो आता इथं मोठा जो रेषाखंड कोणता आहे बाबा, इथं ए बी आहे. बी एज लाईन सेगमेंट ए बी, याचे एंड पॉईंट्स ए बी, म्हणजे बिटवीन पॉईंट यातला कोणता येणार बा ए आणि बी सोडले हा सी सी. म्हणजे पॉईंट सी इज बिटवीन पॉईंट C is between point A and point B. Answer वा A dash C is between A C B or बी डॅश सी डॅश ए. म्हणजे हा जो सी जो पॉईंट आहे ए बीच्या बिटवीन किंवा बी आणि एच्या बिटवीन म्हटलं तरी चालतं. आता नेक्स्ट फोर्थ सम. फोर्थ पहा. डिस्टन्स LM इज इक्वल टू 11. Distance MN is equal to 12.
आणि डिस्टन्स NL इज इक्वल टू 8. आता हे सम सोडवत असताना आपण पहिल्यांदा काय करतो, जे लहान रेषाखंड आहेत 11, 12 आणि 8 या व्हॅल्यू आहेत. 11, 8 या ज्या काय लहान व्हॅल्यू आहेत त्यांची सम करू. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स LN व्हॅल्यू याची आता 11 प्लस 8 19 सम आली. बिगेस्ट डिस्टन्स इथं 12 आहे. डिस्टन्स MN इज इक्वल टू 12. तिथं जर मोठा रेषाखंड आपण घेतला लाईन सेगमेंट MN, त्याचे अंत्यबिंदू MN जर घेतले MN बिटवीन पॉईंट L येईल, पण LM प्लस NLची जी काय ॲडिशन सम जी आलेली आहे 19 12पेक्षा इथं जास्त आहे. म्हणून जे पॉईंट्स आहेत तिथं पॉईंट्स M L N दीज आर नॉट कॉलिनियर पॉईंट्स. म्हणजे L इज नॉट द बिटवीन. यावर लक्षात येतं आपल्याला. डिस्टन्स MN is not equal distance LN plus distance NL होऊ शकत नाही. सो हा जर B घेतला याचे एंड पॉईंट आपण MN N घेतले बिटवीन कोणता आला असता L, पण यांची सम एटकेनी सारखी नाही 1 आणि 2 वरून. सो point L is not between point M and point N. आता इथं सो आन्सर जे पॉईंट्स आहेत पॉईंट्स M N L these are not collinear points. फोर्थ सम झालेले आहे अशा प्रकारे. आता फिफ्थ सम डिस्टन्स XY इज इक्वल टू 15, डिस्टन्स YZ इज इक्वल टू 7, डिस्टन्स XZ इक्वल टू 8. आता जे दोन लहान रेषाखंड जे दिले आहे त्यांची मापे जी दिलेली आहे त्यांची बेरीज आपण करू. डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ इज इक्वल टू 7 प्लस 8 सम याची 15 होते. आता दुसरा सर्वात मोठा जो एटकिन रेषाखंड त्याची लेंथ दिलेली आहे 15. आता हे दोन्ही मोठ्या रेषाखंडाची लांबी बरोबर लहान दोन रेषाखंडांच्या बेरजी बरोबर आहे. म्हणून फ्रॉम 1 and 2 distance XY is equal to distance YZ plus distance XZ. Distance XY is equal to distance YZ plus distance XZ. हा जो एटकेन डिस्टन्स XY हा मोठा रेषाखंड याचे एंड पॉईंट्स आणि X आणि Y म्हणजे बिटवीन पॉईंट कोणता येईल इथं हा जरी X आणि Y हा गेला राहिला कोणता Z मीन्स पॉईंट Z इज
between point X, point Z is between point X and point Y. म्हणजे बिंदू X आणि Y यांच्या दरम्यान, बिंदू X आणि Y यांच्या दरम्यान Z हा बिंदू आहे. म्हणून आन्सर आपणाला दीज आर दी कॉलिनियर पॉईंट्स आहेत. आणि कॉलिनियर पॉईंट्स आपण एक रेषी बिंदू कसे लिहितो X नंतर Z नंतर Y, म्हणजे X आणि Y च्या मध्ये Z आहे किंवा Y ऑब्लिक Z ऑब्लिक X याप्रमाणे हे एक रेषी बिंदू आपण असे लिहितो. तर 6th सब क्वेश्चन, डिस्टन्स D is equal to 5, डिस्टन्स EF is equal to 8 आणि डिस्टन्स DF is equal to 6. आता बघा यामध्ये हे जे लहान दोन रेषाखंड जे आहेत ही मेजरमेंट यांची सम करू. डिस्टन्स EF प्लस डिस्टन्स DF is equal to 8 plus 6 is equal to 14. 1. अरे भावानी इथं चूक झाली, 1 मिनिट इथं करेक्ट करतो. हा जो इथं सर्वात मोठा इथं जो काय डिस्टन्स आहे इथं 8, म्हणजे स्मॉल जे आहेत DE इज इक्वल टू 5 आणि DF इज इक्वल टू 6 ह्या दोन्हींची सम केली पाहिजे. दोन्हींची सम नवीन लिहितो बा इथं लहान. डिस्टन्स D इज इक्वल DE प्लस डिस्टन्स DF इज इक्वल टू 5 प्लस 6. 5 प्लस 6 11 इथं प्लस साईन आहे बा. डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF हे जे दोन लहान रेषाखंड यांची सम केली 11. आता सर्वात मोठा जो आहे इथं डिस्टन्स EF इज इक्वल टू 8. आता 1 आणि 2 म्हणून आपल्या लक्षात येतं फ्रॉम 1 and 2 बघा इथं डिस्टन्स EF is not equal distance DE plus distance DF. आता इथं आपण E आणि F घेतले, यामध्ये D, सो पॉईंट D इज नॉट बिटवीन. सो पॉईंट D इज not between point E and point F. कारण EFची लेंथ इथं 8 आहे. सर्वात मोठा रेषाखंडाची लांबी 8 आहे. लहान रेषाखंडाची लांबी 5 आणि 6 11. दोन्ही इथं इज इक्वल होऊ शकत नाहीत. म्हणजे मोठ्या रेषाखंडाची लांबी बरोबर लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज होऊ शकत नाही. म्हणून आता जर मोठा रेषाखंड जे एंड पॉईंट्स आणि E आणि F जर घेतले, E आणि F बिटवीन कोणता D हा इथं येऊ शकत नाही. हे पॉईंट्स इथं येऊ शकत नाही. म्हणून आन्सर इथं बाबांनो आन्सर जे पॉईंट्स आहेत E F D are not collinear points. These are not collinear points.